मी अनय पांडुरंग मुळे याचा पालक. आम्ही पुण्यावरून आलोय. जसं सरांनी सांगितलं की माझ्या मिसेस त्यांच्या क्लासमेट होत्या D.Edला. तर तेव्हा त्यांनी मागच्या वर्षीच हा सांगितला होता की असा असा उन्हाळी वर्ग वगैरे असतो, पण त्याचं वय थोडं लहान असल्यामुळे आम्ही म्हटलं की तो तिथं राहील का वगैरे. पण यावर्षी त्यानं स्वतःहूनच जोर धरला की मला जायचं आहे, तुम्ही मागच्या वर्षी मला जाऊ दिलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं ॲडमिशन करण्यासाठी 1 महिन्यापूर्वी आलो आणि शीत सरांना त्याच्याबद्दल सांगितलं की तो खूप खोडकर आहे, अभ्यासात स्वतःहून लक्ष देत नाही. तर शीत सर म्हणाले की त्याची काळजी करू नका, 1 महिन्यानंतर तुम्ही रिझल्ट बघाल आणि तुम्ही स्वतःहून सांगाल की त्याच्यामध्ये किती फरक झालेला आहे. तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ, फोटोज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही बघत होतो. सकाळपासून रात्रीपर्यंतचा तुमचा दिनक्रम असेल तर त्याच्यामध्ये वैविध्यपूर्णता होती की जेणेकरून सर्वांगीण मुलांचा विकास होईल. हा प्रकर्षाने दिसत होतं की शारीरिक व्यायाम असेल, गणिताचे क्लासेस असतील, मातीशी नाळ जोडून तुम्ही पाढे पाठांतर करून घेतलं, त्यानंतर डोंगरावर घेऊन गेला, त्याच्यानंतर त्याची एक तुम्हाला कला दिसली असेल, त्याला वाजवण्याचा खूप नाद आहे. तर त्यानं चहाचा पातेला आणि वगराळ घेऊन डान्स सगळ्यांनी खूप छान केला. तेव्हा तो मी खूप एन्जॉय केला आणि 4 चौकांना पाठवला आणि त्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली की अशा पद्धतीची अकॅडमी कुठं आहे आम्हाला सांगा. पुण्यातले माझे बऱ्याच मित्रांनी असं सांगितलं. तर सांगायला खूप आनंद होतो की घेतलेला निर्णय हा खूप चांगला होता. त्याच्यामध्ये हे सकारात्मक आम्हाला बदल नक्कीच पाहायला मिळतील. तर पुण्यामध्ये राहून विद्येचं माहेरघर असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीचं नियोजनबद्ध आणि शिक्षकांमधला शिक्षक जागा ठेवून ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ना, हे खूप स्तुत्य आहे. त्यासाठी मला वाटतं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व शिक्षकांसाठी. शीत सर असतील, माने मॅम असतील, बऱ्याच मुलींनी त्यांचं जे नाळ जुळलेलं आहे माने मॅम बद्दल ते त्यांनी सांगितलं. शीत सर असतील, माने मॅम असतील, माने सर असतील, विभूते मॅम असतील किंवा मलमुटे मॅम असतील, त्या सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि नक्कीच तुमची अकॅडमीची भरभराट हो. आम्ही आता 43 आहेत, पुढच्या वर्षी 100 होत आणि अजून 500 होत, अशा पद्धतीचं मी एक मनोगत व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.